किल्ल्यांच्या तटबंदीवरती हे होल दिसतात. याला ऐतिहासिक भाषेत जंगी म्हणतात. जुनी माणसं म्हणायची बघा, अरे जंगी सामने झाले, जंगी मारामारी झाली. मग त्यावेळीचे जंगी सामने म्हणजे धनुष्यबाण आणि बंदुकीचे सामने असायचे. पूर्वीच्या बंदुका बघितला ना, लक्षात घ्या, नळ्या बघा त्यांच्या म्युझियम मध्ये असतात. 7-7 फुटाच्या नळ्या असतात, बरोबर ना. आर्मीचा एक साधा सोपा नियम आहे, एक गोळी एक माणूस. गोळी फुकट जाता कामा नये, नेम चुकता कामा नये. जर समजा बाहेर 20,000ची फौज आहे, किल्ल्यावरती 1200-1500 आपला मावळा आहे. जर आपला मावळा असा वरून मारायला गेला, त्याची गोळी त्याचा बाण त्याला लागला, आपल्या मनुष्य हानी होते. आपल्याला एक एक माणूस आपला महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट, जसा किल्ला घेरतोय 2-3 महिने तो, तेव्हा तुम्ही दारुगळा आहे आणि धान्यसाठा आहे तेवढ्या याच्यावरतीच किल्ला लढवायचा आहे. आपल्याला बाहेरून कुठून काय येणार नाहीये. आपली एक एक गोळी पण महत्वाची. पण जेव्हा तुम्ही शत्रू बघणार बाबा इथे आहेत, तेव्हा नळी घुसवायची आणि फायर करायचं. असं एका वेळी बघा 4-4, 5-5 होल आहे. जिथे शत्रू दिसणार तिकडे नळी घुसवायची आणि फायर करत जायचं. नेम धरत राहायची गरज नाही. ही जंगी बघा एकदम खास आहे. इथून डायरेक्ट बीबीचा दरवाजा, नळी घातली की समोरच्या दरवाजातला माणूस गेला, नेम धरायचा नाही. हा, आता ह्या जंग्यांमध्ये पण सर 2 प्रकार असतात. छोटेवाले होल दिसत आहेत ना, ह्या मारगिरीच्या जंग्या, म्हणजे फक्त मारण्यासाठी आहेत. आणि हे मोठे स्लोपवाले होल दिसतात ना, आपल्या किल्ल्यांवरून फक्त इतिहासच समजतो असं काय नाही. आपल्या किल्ल्यावरना आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनियरचा खूप मोठा अभ्यास आहे. एवढाच काही वास्तुशास्त्राचा पण खूप मोठा अभ्यास आहे. तर ह्या त्यावेळीच त्यांनी प्लॅन काय केलाय की पावसाचं पाणी जे आहे हे बुरुजांवरती साचता कामा नये, ते मुरणार, आतलं बांधकाम कमजोर होणार, मग पावसाचं पाणी बाहेर जात आहे. हे होल हे मारण्यासाठी आहेत. ह्याला म्हणतात मारगिरीच्या जंग्या, पॉइंटिंग. आणि हे जे आहेत हे पावसाचं पाणी बाहेर जात आहे आणि बायचान्स जरी कोणी आला तरी त्याला नळी घुसून फायर करू. त्याच्यासाठी हे डबल उपयोग होतो. आता ह्या बुरुजाचं महत्व तुम्हाला सांगतो. ह्याचं नाव आहे खूब लढा तोफा बारा बुरुज. हा एकमेव असा बुरुज आहे जो इतर तटबंदींच्या तुलनेत, बुरुजांच्या तुलनेत जास्तीत जास्त पाण्याच्या आतमध्ये आला. ह्याचं काम काय होतं की पहिलं टार्गेट आहे, जीबीच्या दरम्यान जरी कोणी आलं तरी तुम्ही त्याला मारताय. हा, मुख्य प्रवेशद्वार शत्रूची पाठ झाली तरी तुम्ही त्याला मारताय. हा, खाडीवरती जेव्हा शत्रू जहाज घेऊन येणार तेव्हा तुम्ही ह्या 3 तटबंदीवर अटॅक करताय. पण जसं ह्या बुरुजावरती 12 तोफा असणार, त्या 12 तोफांचा अटॅक पण तुम्ही त्यांच्या जहाजावरती करताय. जहाज पण फोडताय, हे 2 दरवाजे पण वाचवताय. शिवाय पाठीमागे आणखीन एक वाट आहे जी पाण्याकडे येते. इथे जरी कोणी आला तरी तुम्ही त्याला मारू शकता. आपल्याला हा किल्ला नौदलाचा किल्ला होता, म्हणजे जहाजाला खूप महत्व आहे. जर समजा आपल्याला लगेच जहाजांवर यायचं आहे तर 3 दरवाजे, 3 तटबंद्या क्रॉस करून यायची गरज नाही. हा होल आहे बघा, भुयारी मार्ग, तिथून तुम्ही लगेच जहाजांवर येऊ शकता. तुम्हाला मगाशी बोललो मराठ्यांच्या जहाजांचा तळ तव्यासारखा असायचा. त्यात मराठ्यांकडे मच्छी आणि पगार नावाची जहाज होती. त्या मच्छी पगाराचा उपयोग आपण लोडिंग अनलोडिंग मध्ये करतो. इथपर्यंत कोणी आले की लगेच आपण धान्यसाठा, दारुगोळ्यासाठा आतमध्ये घेऊ शकतो. बायचान्स जरी कोणी आला तर तुम्हाला नळी घुसून फायर करू शकतो. ही जंगी बघा सर एकदम खास आहे. नळी घुसवली की त्या दरवाजातला माणूस गेला, नेम धरत राहायची गरज. एकदम. आणि तुम्हाला मग अशी बोलू, पाठून किल्ला जिंकू शकत नाही. पाठी पॅसेज बघा कमी आहेत. कमी का आहेत? कारण पाठी पाण्याच्या आतमध्ये बघा दगडी शिळा दिसत आहेत, बरोबर ना. तिथून जर शत्रू जहाज लावायला गेला तर जहाज अडकणार, आपटणार, फुटणार, तोफांचे गोळे जहाजावर पोचणार, ही त्यांना भीती आहे. पण पाठून किल्ला जिंकू शकत नाहीत. या खाडीमध्ये आल्याशिवाय पर्यायच नाही.